लाखो वर्षापूर्वी हा जो पक्षी होता ज्याचं नाव माऊ होतं, ज्याला मो पण म्हणायचे, मो उडत ऑस्ट्रेलियामधून किंवा अंटार्क्टिकामधून न्यूझीलंडमध्ये गेला असेल, पण त्याला तिथे कोणी शत्रूच नसल्यामुळे तो स्वतःला विसरला की तो एक पक्षी आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मो हा जो पक्षी आहे तो जवळपास 12 ते 14 फुटाचा होता. हे बघा, न्यूझीलंडमध्ये ज्या काही आदिवासी जमाती होत्या त्या तर या पक्षाला खातच होत्या, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण त्यांनी तसं प्रजनन क्षमताही तिथली नीट ठेवली होती. पण इंग्रज जेव्हा तिथे 1770 साली न्यूझीलंडमध्ये पोहोचले, इंग्रजांनी तिथे स्वतःच्या वखारी स्थापन केल्या. मग इंग्रजांच्या पलटन तिथे जात होत्या आणि हा थंड प्रदेश असल्यामुळे अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मधला हा न्यूझीलंड जो आहे तो थंड प्रदेश असल्यामुळे त्या प्रदेशात शेती तर पिकतच नव्हती. मग जे काही गोष्टी होत्या त्या प्राण्यांच्या मांसावरती अवलंबून होत्या. मग इंग्रजांच्या जेव्हा पलटणी तिथे जात होत्या तेव्हा त्यांना खाण्यासाठी काहीतरी चांगलं पाहिजे होतं आणि म्हणून त्यांनी अतिशय शांत अशा या मो पक्षाला टार्गेट केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1770 ते 1900 एक 150-200 वर्षामध्ये इंग्रजांनी सगळे मो पक्षी जे आहे तिथले हे स्वतःच्या घशात घातले. या पक्षाची जमात तिथे नष्ट झाली. त्यांना ते समजलंही नाही की आपण आपल्या स्वार्थासाठी एका पक्षाची जमात नष्ट केली.